नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. जसं की तुम्हाला माहितीच आहे, मी सांगली चालतो. आज आमचं सांगलीत काकीच्या घरी देव आलेला. ते देव जाणार होता परत. आज तोच कार्यक्रम होता. आज मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे, कसं काय असतं आमच्या देवाचं. इथे काकीने सोनूबाईला कचरा टाकायला लावलेला. तर ह्यांना माहितीच नव्हतं मी व्हिडिओ करतोय. तर काकी बघा मागे सरते सोनूबाई बी गेला. मित्रांनो, जे बिराबा देवाचे पुजारी होते त्यांना जेवायला होतं भाकरी, खरडा, बेसन आणि आमच्या देवाचे उंडे म्हणजे बोन हे होतं. आता आमच्या बिरोबा देवाला घरातून नेलं त्यांच्या पालखीत. आता पालखीतून निघणार होते. आता आमच्या बिरोबा देवाला पालखी स्थानापन्न केलं होतं. आता पालखी इथून लवकरच जाणार होती. आता पालखी उचलली होती. नियम असा आहे की जेव्हा पालखी आणताना बी त्यांचे पाय धुवावे लागतात आणि पालखी जाताना बी त्यांचे पाय धुवावे लागतात. तर बघू शकताय तुम्ही. आता आमच्या देवाची आणि पालखीची आरती करत आहेत. आता आमचे देव जाणार आहेत. तर अशी आमच्या देवाची परंपरा आहे की पालखी निघताना सगळ्या माणसांनी पालखीच्या समोर झोपावं लागतं. मग पालखी त्याच्यावरून जाणार. असं म्हणतात की अंगावरून पालखी गेली की आमची सगळी इडापिडा नष्ट होते. आमची परंपरा आहे की एकदा पालखी घरातून निघाली की पळवतच न्यावं लागते. बिरोबादेव गेल्यानंतर आमच्या काकी जेवाय बसलेली. काकीने जेवाय बोललं नाही. कायला का म्हटलं, काकीला म्हटलं काय राव जेवाय बोललं नाही. परत म्हणते ते जेवाय. मग मी सोनूबाई गेलतो भांडी ठेवायला. आता आम्ही भांडी ठेवायला आलतो पण भांडी उचलायचे कसं हेच कळत नव्हतं. भांडी उतरून झाल्यावर बारक्या भावाला आणि बारक्या बहिणीला सोनूबाईने इतके पळवले ना. आमच्या काकीने आम्हाला थंडगार आईस्क्रीम दिली. त्या काकीने सगळ्यांना आईस्क्रीम दिली. गाईस तर बघा आमच्या काकी कशा भांडतात दोघी एकमेकींना. मित्रांनो, आता आलतो टेरेसवर पांघरून काढाय. रात्री झोपलेलं पण लगेच उठायचं होतं म्हणून आंघोळी करून तसंच राहिलेलं ते. तर बारक्या बहिणीने असं घर केलं तर त्या गोदड्यांचं तर एकच नंबर वाटत होतं मला. काकी बी आली. मग म्हटलं काकीची काकी बी इथं बसलेत. काकी बी आलते. आमच्या काकी दिसतात तशा नाही. काकीकडेच का पैसा असतो ना. बघा तुम्ही कसं आहे. काकी ऑन फायर. आमची काका पालखी आणले तर काकी बघा अजून बी आता बी पैसे मोजतात. पण हे काय काकीचे पैसे नव्हते, हे देवाचे पैसे होते. काकाकडे ठेवाय दिलते. काका त्यांच्याबरोबर जाणार होते परत. काकांनी आणलेले पैसे. मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला, बाय.